सो हॅलो स्टुडंट्स, लेट स्टार्ट अवर टुडे सेशन ऑफ द फिजिक्स. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, आणखी काही डायमेन्शन्स म्हणजे जे फिजिक्समध्ये जे सगळे डायमेन्शन असतील ते सगळे डायमेन्शन मी इथं फाइंड आउट केलेले आहेत आणि ते सगळे डायमेन्शन जस्ट आपण वाचून काढूया. ठीक आहे. मेन कुठले डायमेन्शन लक्षात ठेवायचे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. काही डायमेन्शन तुम्हाला लक्षातच ठेवावं लागतील, त्याच्यावरून बाकीचे डायमेन्शन तुम्हाला काढता येतील. आणि जसं फिजिक्स हा सब्जेक्ट पुढे जाईल, एक एक चॅप्टर होत जाईल, तसे ऑटोमॅटिकली तुम्हाला काही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन लक्षात राहतील. आता मी भरपूर डायमेन्शन देणार आहे, ते सगळे डायमेन्शन आता लक्षात ठेवायची गरज नाही. आता 11th मध्ये एवढे डायमेन्शन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जात नाहीत. फक्त तुमच्याकडे हा सगळ्या डायमेन्शनचा डेटा असावा म्हणून आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सगळे अगोदर डायमेन्शन लिहून देणार आहे आणि त्याच्यानंतर आपण डायमेन्शनल अनालिसिसचा पार्ट बघणार आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला बघूया आपण फिजिकल क्वांटिटीज विच आर हॅव्हिंग सेम डायमेन्शन. ओके, फिजिकल क्वांटिटीज which are having same dimensions. म्हणजे लास्ट लेक्चरला देखील आपण बघितलेलं होतं, काही फिजिकल क्वांटिटीज डिफरंट आहेत परंतु डायमेन्शन मात्र काय होऊ शकतात, सेम होऊ शकतात. सेम डायमेन्शन्स, जसं आपण वर्कचं बघितलं होतं, एनर्जीचं बघितलं होतं, टॉर्कचं बघितलं होतं, बरोबर ना. तसे काही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन सेम आहेत. ते काय काय आहेत लक्षात घ्या. तर हा आहे फर्स्ट चार्ज. असे भरपूर आहेत, वन बाय वन आपण वाचत त्या मी तर कॉपी पेस्ट करत जाईन, ते तुम्हाला मिळत जातील. पहिलं बघा, M0 L1 T0. M0 L1 म्हणजे काय असतं, लेंथ, बरोबर. मग हे डायमेन्शन कुणाला अप्लाय होऊ शकतं लक्षात घ्या. तर याच्यामध्ये डिस्टन्सला तेच डायमेन्शन येणार, डिस्प्लेसमेंटला तेच येणार, रेडियस. ओके, रेडियस म्हणजे एक प्रकारची लेंथ आहे, त्याला देखील डायमेन्शन L1च येणार आहे. लाईट इयर हे डिस्टन्स आहे ना, लाईट इयर हे डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण युनिट वापरतो, त्याचं देखील डायमेन्शन तेच येणार आहे. किंवा रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे एक प्रकारचं डिस्टन्स असतं, त्याच्यामुळे त्याचं डायमेन्शन देखील सेमच येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर M0 L1 T-1. L1 T-1 कुणाला डायमेन्शन येतं, एक स्पीडला येऊ शकतं. त्याच्यानंतर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, स्पीड किंवा जस्ट व्हेलॉसिटी किंवा रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किंवा व्हेलॉसिटी ऑफ लाईट, या सगळ्याला काय येणार आहे, M0 L1 T-1 डायमेन्शन येणार. किंवा M0 L0 T-1 डायमेन्शन कोणाला येऊ शकेल, फ्रिक्वेन्सीचं किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा व्हेलॉसिटी ग्रेडियंट किंवा डिके कॉन्स्टंट, रेट ऑफ डिसइंटिग्रेशन, या सगळ्या फिजिकल क्वांटिटी जे आहेत ना, याचं डायमेन्शन येणार आहे M0 L0 T-1. आता या सगळ्याच फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत काय आहेत नेमक्या, म्हणजे त्याचं एक्झॅक्टली मिनिंग काय, फॉर्म्युला काय, हे ऍक्च्युली जसं फिजिक्स पुढे जाईल तसं तुम्हाला या लक्षात यायला लागतील. हे काय सांगतोय लक्षात येत आहे. त्याच्यामुळं हा पार्ट, प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचा आता मिनिंग लक्षात घेऊ नका, जेवढं लागणार आहे तेवढंच आपण बघूया. आता रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ वन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू अनदर ऑब्जेक्ट, त्याला रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असं म्हणतो. जस्ट फक्त रीड करा, जेवढ्या पॉसिबल असतील तेवढं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, बाकीच्या सोडून द्या. ते जसं फिजिक्स पुढे येईल तसं तुम्हाला लक्षात येईल. कारण ही अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय किंवा व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय, डिके कॉन्स्टंट म्हणजे काय, सगळ्याच गोष्टी आता सांगणं पॉसिबल नाहीये. ज्या त्या टॉपिक मध्ये ज्या त्या फिजिकल क्वांटिटी तुम्हाला बघायला मिळतील, नाहीतर मग सगळं फिजिक्सच आता एका लेक्चरमध्ये शिकवावं लागेल, विच इज नॉट पॉसिबल. रेट ऑफ डिसइंटिग्रेशन किंवा डिके कॉन्स्टंट म्हणजे काय वगैरे वगैरे. लक्षात येतंय मी काय सांगतोय. हा, आता पुढच्या फिजिकल क्वांटिटी कुठल्या आहेत बघा, M0 L-1 T0च्या M0 L-1 T0च्या फिजिकल क्वांटिटी आहेत वेव्ह नंबर, पॉवर ऑफ लेन्स, रिडबर्ग कॉन्स्टंट, प्रोपोगेशन कॉन्स्टंट. ओके, आता पॉवर ऑफ लेन्स म्हणजे काय हे रिफ्रॅक्शन नावाच्या टॉपिक मध्ये समजेल. रिडबर्ग कॉन्स्टंट म्हणजे काय, ऍटम्स, तुमचा कदाचित केमिस्ट्रीमध्ये ऍटम्स नावाचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये रिडबर्ग कॉन्स्टंट तुम्हाला स्टडी करायला मिळेल. प्रोपोगेशन कॉन्स्टंट स्टडी करण्यासाठी वेव्ह नावाच्या टॉपिक मध्ये आपल्याला जायला पाहिजे. ठीक आहे. तर सध्या तरी जस्ट नावं वाचून ठेवा आणि डायमेन्शन लक्षात राहतंय का बघा. त्याच्यानंतर K-1 हे डायमेन्शन कुणाचं असतंय, तर एक्सपान्शन कोइफिशियंट, टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स अँड सो ऑन. ओके, म्हणजे मी स्पेशली काय केलेले आहेत, अशा फिजिकल क्वांटिटी काढलेल्या आहेत की ज्याचं डायमेन्शन सेम येते. ठीक आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला रेडीमेड आता अवेलेबल झालेलं आहे.
हे जे चार्ट आहेत ते तुमच्या लक्षात असले पाहिजेत, की नंतर नंतर तुमच्या लक्षात राहील. हे बघा पुढचे कुठले आहेत बघा. M1 L2 T-2. M1 L2 T-2 कोणाचं डायमेन्शन आहे माहिती आहे ना, वर्कचं. वर्क, त्याचबरोबर इंटरनल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, हीटचं डायमेन्शन, बिकॉज हीट इज ऑल्सो ए फॉर्म ऑफ एनर्जी, कायनेटिक एनर्जी किंवा टॉर्क किंवा मोमेंट ऑफ फोर्स, या सगळ्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन एकच आहे, दॅट इज M1 L2 T-2. सिमिलरली M1 L-1 T-2 हे डायमेन्शन कोणाचं येतं, प्रेशर, स्ट्रेस, यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, एनर्जी डेन्सिटी. फक्त एनर्जी नव्हे, एनर्जी डेन्सिटी हा फुल वर्ड आहे, नाहीतर इथं एनर्जी आणि डेन्सिटी वेगळा वर्ड वापराल. हे एनर्जीचं डायमेन्शन नाहीये किंवा डेन्सिटीचं डायमेन्शन नाहीये, एनर्जी डेन्सिटीचं डायमेन्शन आहे. एनर्जी डेन्सिटी म्हणजे एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, त्याचं डायमेन्शन. त्याचबरोबर हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा, हे जे आहे मोमेंटम किंवा इम्पल्स. तर मोमेंटम आणि इम्पल्स या दोन फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन तेच येतं, M1 L1 T-1. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. M1 L1 T-1 हे डायमेन्शन कुठल्या दोन फिजिकल क्वांटिटीचं आहे, तर हे येणार आहे मोमेंटम आणि इम्पल्सचं. त्याचबरोबर M0 L1 T-2, L1 T-2 हे कुणाचं डायमेन्शन आहे, ऍक्सेलरेशनचं डायमेन्शन आहे ना, त्याच्यामुळे हे आणखी कुणाकुणाचं येते बघा, जस्ट ऍक्सेलरेशन किंवा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, त्याच्यानंतर येणार आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीचं देखील तेच डायमेन्शन येतं, आणि सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन त्याचं डायमेन्शन देखील येणार आहे M0 L1 T-2. ओके, हा आता हे बघा M1 L1 T-2 हे डायमेन्शन खूपच इम्पॉर्टंट आहे. M1 L1 T-2 हे कुणाचं आहे माहिती आहे ना, फोर्सचं आहे. ओके, फोर्स बरोबर आणखी कुणाचा आहे, थ्रस्ट. थ्रस्ट हा देखील एक प्रकारचा, म्हणजे जेवढे सगळ्या प्रकारचे फोर्सेस आहेत लक्षात घ्या, त्याचं डायमेन्शन M1 L1 T-2 येतं. थ्रस्ट असेल किंवा टेन्शन असेल किंवा नॉर्मल रिॲक्शन असेल किंवा फोर्स असेल, वेट असेल, एनर्जी ग्रेडियंट किंवा टेन्शन, या सगळ्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन जे आहे ते M1 L1 T-2 येतं. त्याच्यानंतर M1 L2 T-3, M1 L2 T-3 हे डायमेन्शन कुणाकुणाचं येणार बघा, दॅट इज पॉवर, रेट ऑफ डिसिपेशन ऑफ द एनर्जी. पॉवर म्हणजेच रेट ऑफ एनर्जी असतं ना, रेट ऑफ वर्क डन किंवा रेट ऑफ एनर्जी कन्झम्पशन, त्यालाच आपण पॉवर म्हणतो. त्याच्यानंतर M1 L2 T-1 हे कुणाचं असतं, अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर इम्पल्स किंवा प्लँक्स कॉन्स्टंट. लक्षात घ्या, काही वेळेला एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की प्लँक्स कॉन्स्टंटचं डायमेन्शन काय आहे. प्लँक्स कॉन्स्टंट तुम्ही स्टडी केलेला असेल की ज्याची व्हॅल्यू असते 6.63 × 10⁻34, बरोबर आहे, 6.63 × 10⁻34. तर त्याचं जे डायमेन्शन आहे ते M1 L2 T-1 आहे. आणि प्लँक्स कॉन्स्टंटचं डायमेन्शन आणि अँग्युलर मोमेंटमचं डायमेन्शन, हे दोघांचं डायमेन्शन काय असतं, नेहमी सेम असतं. त्याच्यानंतर M1 L0 T-2 हे डायमेन्शन कोणाचं आहे बघा, फोर्स कॉन्स्टंट किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा सरफेस टेन्शन किंवा सरफेस एनर्जी, दॅट इज एनर्जी पर युनिट एरिया, आणि फोर्स ग्रेडियंट या सगळ्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन येणार आहे M1 L0 T-2. ओके, नेक्स्ट. हा, याच्यानंतर बघा M0 L0 T0 हे डायमेन्शन कोणाचं असणार आहे, स्ट्रेन. म्हणजे हे डायमेन्शनलेस, या सगळ्या डायमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी, यांना डायमेन्शन नाहीये, लक्षात घ्या. स्ट्रेनला नाहीये, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला नाहीये, रिलेटिव्ह डेन्सिटीला नाहीये, किंवा जस्ट अँगल, ओके, प्लेन अँगल किंवा सॉलिड अँगल, याला देखील डायमेन्शन नाहीये. डिस्टन्स ग्रेडियंट म्हणजे डिस्टन्स डिवायडेड बाय डिस्टन्सेस येतं, म्हणजे त्याच्यामुळे त्याला डायमेन्शन नाहीये. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, रिलेटिव्ह परमिएबिलिटी किंवा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, या सगळ्या फिजिकल क्वांटिटीला डायमेन्शन अजिबात नाहीये.
आणि त्याच्यामुळे दीज आर द फिजिकल क्वांटिटीज विच आर हॅव्हिंग सेम डायमेन्शन ऑर नो डायमेन्शन असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर लॅटेंट हीट, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल या दोघांचं डायमेन्शन सेम आहे आणि m0 L2 T-2 आहे. लॅटेंट हीट आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. ओके. त्याच्यानंतर थर्मल कॅपॅसिटी, गॅस कॉन्स्टंट, बोल्ट्झमन कॉन्स्टंट किंवा एंट्रॉपी. थर्मल कॅपॅसिटी, गॅस कॉन्स्टंट, बोल्ट्झमन कॉन्स्टंट किंवा एंट्रॉपी या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत आणि त्यांचं डायमेन्शन येतं m1 L2 T-2 θ-1 हे त्याचं डायमेन्शन येणार आहे. ओके. त्याच्यानंतर या देखील काही फिजिकल क्वांटिटीज आहेत की ज्याचं डायमेन्शन सेम आहे. आता बघा m0 L0 T1 m0 L0 T1 म्हणजे हे टाइमचं डायमेन्शन आहे ना. टाइमचं डायमेन्शन कुणाचं येत आहे बघा, √L/g. √L/g हा एक टाइम पिरियड आहे. ओके. √m/k हा देखील एक टाइम पिरियड आहे. √R/g हा देखील एक टाइम पिरियड आहे. तर या सगळ्याचं डायमेन्शन जे आहे ते m0 L0 T1 येतं. किंवा L/R √LC/RC. फिर L म्हणजे इंडक्टन्स, R म्हणजे रेझिस्टन्स, C म्हणजे कॅपॅसिटन्स. तर L/R चं डायमेन्शन, √LC चं डायमेन्शन आणि R/C चं डायमेन्शन या सगळ्याचं डायमेन्शन काय येतं, टाइमचंच डायमेन्शन येतं. म्हणजे m0 L0 T1 हे जरा महत्वाचं आहे बघा, हे लक्षात ठेवावं लागेल. L/R √LC आणि RC. त्याचबरोबर m1 L2 T-2. m1 L2 T-2 कुणाचं डायमेन्शन आहे रे? m1 L2 T-2 आठवते का बघा? m1 L2 T-2 हे डायमेन्शन कुणाचं आहे? m1 L2 T-2 हे m1 L2 T-2 म्हणजे वर्क किंवा एनर्जीचं आहे. फोर्सचं काय असतं? m1 L1 असतं ना. m1 L1 T-2. m1 L2 T-2 हे वर्क किंवा एनर्जी. आता वर्क किंवा एनर्जी व्यतिरिक्त आणखी कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये डायमेन्शन येऊ शकतं? I²RT. I²RT म्हणजे हीट प्रोड्यूसचा फॉर्म्युला आहे ना, त्याचं डायमेन्शन हेच येणार आहे. किंवा Ph²T डिवायडेड बाय R किंवा Phi_T. Q इंटू V. Q म्हणजे चार्ज, V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. Li². L म्हणजे इंडक्टन्स, I म्हणजे करंट, Li². Q²/C. Q म्हणजे चार्ज आणि C म्हणजे कॅपॅसिटी. कॅपॅसिटी नावाची एक टर्म आहे फिजिक्समध्ये. Q²/C किंवा CV². या सगळ्या फॉर्म्युल्याचं डायमेन्शन देखील काय येतं? m1 L2 T-2. आता हे फॉर्म्युलेच का दिलेत असे? कारण काही वेळेला डायरेक्ट असे क्वेश्चन्स आहेत की I²RTचं डायमेन्शन काय येईल, V²T/R चं डायमेन्शन काय येईल. तर प्रत्येक वेळी हे डायमेन्शन पाठ करून इथे डायमेन्शन ठेवायचे नसतात. हे I²RT म्हणजे हीट प्रोड्यूस्ड असतं आणि हीटचं डायमेन्शन m1 L2 T-2 असं असतं, लक्षात ठेवावं लागेल. किंवा V²T डिवायडेड बाय R हे देखील काय आहे? हीट प्रोड्यूस्ड आहे इन अ कंडक्टर. Phi_T हे देखील डायमेन्शन कुणाचं आहे? एखाद्या कंडक्टर मधून करंट पास केला असता त्याच्यामध्ये प्रोड्यूस होणारे हीट. QV हे डायमेन्शन कुणाचं आहे? वर्कडनचं डायमेन्शन आहे. Q हा चार्ज फी या PD मधून आपण जर मूव्ह केला तर होणारं वर्कडन. हळूहळू जसे करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक येईल तसा I²RT हा फॉर्म्युला, पहिले 3 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात येतील, पाठच होतील ते करंट इलेक्ट्रिसिटी झाल्यानंतर. ओके. किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये तुम्हाला QV हा फॉर्म्युला बघायला मिळेल. किंवा अल्टरनेटिंग करंट पुढे टॉपिक आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये Li² फॉर्म्युला बघायला मिळेल. ओके. किंवा परत इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये Q²/C किंवा CV² हे फॉर्म्युले बघायला मिळतील. ते फॉर्म्युले ऑटोमॅटिकली तुम्हाला पाठच होतात ते टॉपिक झाल्यानंतर. आणि त्यावेळी तुम्हाला लक्षात येतं की हे Q²/C किंवा CV² हे एनर्जीचे फॉर्म्युले आहेत, कॅपॅसिटरच्या एनर्जीचे फॉर्म्युले आहेत. त्यावेळी तुम्हाला ते लक्षात येणार. आणि एनर्जी म्हटलं की m1 L2 T-2 हे डायमेन्शन येणार आहे. ओके. सो हे फिजिकल क्वांटिटीज हॅव्हिंग सेम डायमेन्शनचे फॉर्म्युले, डायमेन्शनल फॉर्म्युले आहेत. हा, आता पुन्हा एकदा बघा, क्वांटिटीज हॅव्हिंग सेम डायमेन्शन काय काय येतात? डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, रेडियस, लाईट इयर, वेवलेंथ, रेडियस ऑफ गायरेशन याचं m0 L1 T0 आहे. त्याच्यानंतर स्पीड, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किंवा जस्ट व्हेलॉसिटी किंवा व्हेलॉसिटी ऑफ लाईट याचं डायमेन्शन काय येणार? सगळ्यांचं व्हेलॉसिटीच येतं, म्हणजे m0 L1 T-1. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी, अँग्युलर व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी ग्रेडियंट, डिके कॉन्स्टंट, रेट ऑफ डिसइंटिग्रेशन या सगळ्याचं डायमेन्शन T-1च आहे. त्याच्यानंतर m0 L1 L-1 T0. L-1 हे डायमेन्शन कुणाचं येतं? वेव्ह नंबर, पॉवर ऑफ लेन्स, रीडबर्ग कॉन्स्टंट, प्रोपोगेशन कॉन्स्टंट या सगळ्याचं.
K-1 हे डायमेन्शन कुणाचं येणार आहे? एक्सपान्शन कोएफिशियंट, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स या दोघांचं येतं. त्याच्यानंतर M1 L2 T-2 डायमेन्शन माहिती आहे तुम्हाला, वर्कचं असतं. वर्क, इंटरनल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, हीट, कायनेटिक एनर्जी, टॉर्क, मोमेंट ऑफ फोर्स या सगळ्यांचं डायमेन्शन M1 L2 T-2 आहे. M1 L-1 T-2 हे बेसिकली आपण बघितलं की प्रेशरचं डायमेन्शन आहे. प्रेशर व्यतिरिक्त आणखी कुठल्या कुठल्या फिजिकल क्वांटिटीचं हे डायमेन्शन येतं बघा. दॅट इज प्रेशर, स्ट्रेस, यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, एनर्जी डेन्सिटी या फिजिकल क्वांटिटीचं. त्याचबरोबर मोमेंटम इम्पल्स हे डायमेन्शन तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं. हे महत्वाचं आहे बघा, मोमेंटम आणि इम्पल्स, कारण अनेक MCQ मध्ये आता सध्या तरी हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, बाकीचं काही लक्षात राहिलं नसलं तरी. मोमेंटम आणि इम्पल्स या दोन्ही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन तेच आहे आणि ते काय आहे? M1 L1 T-1 आहे. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशनचं डायमेन्शन, ऍक्सेलरेशनचं डायमेन्शन काय आहे? M0 L1 T-2 आहे. ओके, दॅट इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं पण येतं, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीचं पण येतं आणि सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन येतं. त्याच्यानंतर ओके, त्याचबरोबर फोर्सचं डायमेन्शन काय आहे? M1 L1 T-2 आहे. आणि ते आणखी कोणाचं येतं? थ्रस्ट, वेट, त्याच्यानंतर एनर्जी ग्रेडियंट आणि टेन्शन या सगळ्यांचं डायमेन्शन फोर्सच डायमेन्शन आहे. त्याच्यानंतर पॉवर किंवा रेट ऑफ डिसिपेशन ऑफ एनर्जी याचं काय आहे? M1 L2 T-3 आहे. अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर इम्पल्स किंवा प्लँक्स कॉन्स्टंट या सगळ्यांचं डायमेन्शन M1 L2 T-2 आहे. त्याच्यानंतर फोर्स कॉन्स्टंट, स्प्रिंग कॉन्स्टंट, सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी आणि फोर्स ग्रेडियंट या सगळ्यांचं डायमेन्शन येतं M1 L0 T-2. डायमेन्शन नसणारे या फिजिकल क्वांटिटीज आहेत, बरोबर, हे आपण बघितलंय सगळं. त्याचबरोबर स्पेसिफिक हीट, स्पेसिफिक गॅस कॉन्स्टंट, ओके, स्पेसिफिक हीट, स्पेसिफिक गॅस कॉन्स्टंट याचं डायमेन्शन देखील काय आहे? M0 L2 T-2 आणि θ-1. काही वेळेला थीटा हे कशासाठी रिलेटेड आहे, काही वेळेला केला थीटा पण वापरतात. इथं K-1 जनरली लिहा. त्याच्यानंतर इंटेन्सिटी ऑफ साऊंड किंवा इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन त्याचा आहे M1 L0 T-3. या दोघांचं डायमेन्शन सेम आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल, पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे जे इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं आहे तेच पोटेन्शियल डिफरन्सचं आहे आणि तेच इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आहे. म्हणजे बघा, जस्ट ऍट अ ग्लान्स तुम्हाला फिजिक्समध्ये काय काय फिजिकल क्वांटिटी आहे ते सगळं येते, लक्षात घ्या. एवढ्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी तुम्हाला संपूर्ण फिजिक्समध्ये स्टडी करायच्या आहेत. हळूहळू फिजिक्स पुढे जाईल तसं या फिजिकल क्वांटिटी एक एक तुमच्या समोर येत जातील आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला या लक्षात राहायला चालू होते. तुम्ही म्हणणार सर एवढ्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी आहेत, एवढे सगळे डायमेन्शन आहेत, हे कसं पॉसिबल आहे लक्षात ठेवणं? सध्या हे पॉसिबल नाहीच आहे एवढं सगळं लक्षात ठेवणं 11च्या स्टुडंटला ज्यांचं आता जस्ट स्टार्टिंग झालंय त्यांच्यासाठी. त्याच्यासाठी मी काय सांगितलं, सुरुवातीला आपण जेवढ्या काढलेत ना तेवढ्याच लक्षात ठेवा. सध्या तरी सगळ्या लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त आता सध्या आपण ओव्हरव्ह्यू जस्ट बघायला लागलोय की कुठल्या कुठल्या फिजिकल, आणि त्याच्यामधले एखाद्या काही महत्वाच्या ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतोय तेवढ्या लक्षात ठेवा. सगळ्या लक्षात ठेवायची गरज नाही, सगळ्या लक्षात राहणार पण नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड किंवा इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन याचं येतं L1 L-1 A1. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड किंवा इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशनचं येतं. हे KVPO एक्झाम साठी देखील इम्पॉर्टंट आहे. सगळ्या एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहे, कारण मेजरमेंट हा टॉपिकच खूप इम्पॉर्टंट आहे. हे मेन्स, जेई मेन्स एक्झाम असू दे, नीट एक्झाम असू दे, सीईटी एक्झाम असू दे किंवा आणखी कुठलीही एक्झाम असू दे, KVPO एक्झाम, सगळ्या एक्झाम साठी हा मेजरमेंट टॉपिक खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये डायमेन्शनचा पार्ट खूप महत्वाचा आहे. सगळेच डायमेन्शन तुम्हाला आता लक्षात राहणार नाहीत, परंतु हळूहळू डेफिनेटली सगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन तुम्हाला काढता येतील. ओके, सध्या तरी मी काय सांगितलंय, सुरुवातीला जेवढ्या मी घेतलेल्या आहेत तेवढ्याच व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. तेवढ्या व्यवस्थित लक्षात ठेवला की तुम्ही हा चॅप्टर व्यवस्थित केला असं त्याचा मिनिंग होतोय. ओके,
त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल ग्रेडियंट. जस्ट आपण रीड करत जाऊया. एकदा रीड केल्यानंतर किमान आपल्या डोळ्याखालून जर तरी जातील, आपण ऐकल्यासारख्या ते कितीतरी वाटतील या फिजिकल क्वांटिटी आणि डायमेन्शन. M1 L1 T-3 A-1. सोलर कॉन्स्टंट, पॉइंटिंग व्हेक्टर हॅव द सेम डायमेन्शन. सोलर कॉन्स्टंट आणि पॉइंटिंग व्हेक्टरचं डायमेन्शन M1 T-3 असतं. आता हे सध्या लक्षात राहणार नाही तुमच्या, डेफिनेटली. आता हीट या टॉपिकशी रिलेटेड डायमेन्शन काय काय आहेत बघा. फक्त टेम्परेचरचं फक्त डायमेन्शन काय येणार आहे, M0 L0 T0 θ1. आता इथं पुन्हा एकदा सांगतोय, काही वेळेला थीटा पण वापरलं जातं, काही वेळेला के पण वापरलं जातं. मोस्टली काय करूया आपण, के वापरूया, कारण केचा म्हणजे थीटाच्या ठिकाणी के आहे असा अझ्युम करायचा. M0 L0 T0 K1. हीट काय आहे, एक एनर्जीचा प्रकार आहे, त्याच्यामुळे M1 L2 T-2 येणार. हे दोन तर तुम्हाला लक्षात राहतेच. स्पेसिफिक हीट म्हणजे काय असतं, त्याचं युनिट देखील येत आहे, जूल पर केजी केल्विन युनिट देखील दिलेलं आहे. M0 L2 T-2 K-1. थर्मल कॅपॅसिटीचं युनिट आहे जूल पर केल्विन आणि याचं डायमेन्शन येतं M1 L2 T-2 K-1 थर्मल कॅपॅसिटी. लॅटेंट हीट म्हणजे जूल पर केजी मध्ये असतं ते, आणि M0 L2 T-2 येतं. हीट मध्ये गॅस कॉन्स्टंट, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट कॅपिटल R देखील असतो, त्याचं डायमेन्शन येणार आहे M0 L2 T-2 θ-1. त्याचबरोबर बोल्ट्झमन कॉन्स्टंट बघा, बोल्ट्झमन कॉन्स्टंट ओके, हीट या टॉपिक मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जूल पर केल्विन हे त्याचं युनिट आहे आणि त्याच्यामुळे त्याचं डायमेन्शन येतं M1 L2 T-2 K-1. कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी जूल पर मीटर पर सेकंड पर केल्विन. ओके, हे त्याचं युनिट आहे आणि डायमेन्शन आहे M1 L1 T3 θ1. त्याच्यानंतर आहे स्टीफन्स कॉन्स्टंट. स्टीफन कॉन्स्टंटचं युनिट वॅट पर मीटर स्क्वेअर पर केल्विन रेस टू 4 आहे. याचं डायमेन्शन येतं M1 L0 T3 आणि K-4 यायला पाहिजे, कारण हे डिनॉमिनेटर आहे ना. ओके, सो केल्विन रेस टू -4. इथं जरा एक मिस्टेक आहे, थीटा रेस टू -4 किंवा केल्विन रेस टू -4 येणार आहे. 11 स्टँडर्डच्या स्टुडंटना एवढे सगळे डायमेन्शन पुन्हा एकदा सांगतोय, लक्षात ठेवायची गरज नाही. आणि क्वेश्चन आला तर या सगळ्या ज्या आता तुम्हाला एक्सपेक्टेड नाही की या फिजिकल क्वांटिटी माहिती असणं, हे एक्सपेक्टेड नाही, त्या फिजिकल क्वांटिटीवर क्वेश्चन येतच नाही. ओके, क्वेश्चन आला तर कसा येतो की या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन काढा किंवा याच्यातल्या कुठल्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन सेम आहे, असे क्वेश्चन येतात. आणि ते पण कुठल्या फिजिकल क्वांटिटीवर येतात, जे सुरुवातीला आपण बघितलंय तेवढंच. ते पुन्हा एकदा मी दाखवतो, ठीक आहे. तेवढ्याच व्यवस्थित लक्षात ठेवा, बाकीच्या सगळ्या लक्षात ठेवायची गरज नाही. ओके, आता सध्या तरी मी सांगतोय तेवढ्याच फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन लक्षात ठेवायचे, तुम्हाला टेस्टमध्ये आउट ऑफ आउट मार्क्स मिळतील. लक्षात येत आहे. त्याच्यानंतर वेन्स कॉन्स्टंट आहे. फक्त सगळ्या फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्या समोर ठेवून जरा एकदा वाचून काढूया. ओके, ते कधी ना कधी तरी युजफुल ठरेल. वेन्स कॉन्स्टंट आहे दॅट इज मीटर केल्विन, हे त्याचं युनिट असतं, आणि M0 L1 T0 K1. प्लँक्स कॉन्स्टंट पुन्हा एकदा आलेला आहे बघा. प्लँक्स कॉन्स्टंटचं युनिट असतं जूल सेकंड, आणि M1 L2 काय असतं, T-1 पाहिजे. इथं एक प्रिंटिंग मिस्टेक आहे. ओके, त्याच्यानंतर कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. ओके, इथं देखील K-1 पाहिजे, कारण केल्विन पर केल्विन आहे ना ते. इथं देखील एक प्रिंटिंग मिस्टेक आहे, K-1 असायला पाहिजे. ओके, कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. त्याच्यानंतर मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट ही एक फिजिकल क्वांटिटी आहे, याला डायमेन्शन असतं M0 L0 T0. ओके, म्हणजे ही डायमेन्शनलेस क्वांटिटी मध्ये टाकू शकताय तुम्ही. डायमेन्शनलेस कुठली आहे, मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट नावाची एक फिजिकल क्वांटिटी आहे की जी डायमेन्शनलेस आहे. त्याच्यानंतर वॅन्डर वॉल्स कॉन्स्टंट A आणि वॅन्डर वॉल्स कॉन्स्टंट B. ओके, वॅन्डर वॉल इक्वेशन तुम्ही केमिस्ट्रीमध्ये स्टडी कराल, फिजिक्समध्ये मोस्टली हे नाहीये. तर वॅन्डर वॉल कॉन्स्टंट दोन आहेत, एक आहे A हा कॉन्स्टंट आणि दुसरा P हा कॉन्स्टंट आहे.
ए या कॉन्स्टंटचं युनिट येतं न्यूटन मीटर रेस टू 4 आणि त्याच्यामुळं डायमेन्शन येतं M1 L5 T-2. इथं देखील पॉवरचा प्रॉब्लेम झालाय कारण न्यूटनचं M1 L1 T-2 असतं ना आणि मीटर रेस टू 4 म्हणजे त्याचं L4. त्याच्यामुळे M1 L5 T-2 हे व्हॅन वॉल्स कॉन्स्टंट एच युनिट आहे किंवा डायमेन्शन आहे. व्हॅन वॉल्स कॉन्स्टंट बी, व्हॅन वॉल कॉन्स्टंट बी देखील आहे. म्हणजे व्हॅन वॉल्स इक्वेशन मध्ये दोन कॉन्स्टंट आहेत ए आणि बी. या दोघांचं डायमेन्शन एक आहे M1 L5 T-2 आणि दुसरा आहे M0 L3 T0 हे डायमेन्शन आहे. नेक्स्ट रिलेटेड टू इलेक्ट्रिसिटी. रिलेटेड टू इलेक्ट्रिसिटी हे इनिशियल तर तुम्हाला लक्षात राहतील, हे लक्षातच ठेवायचे. चार्ज, करंट, पोटेन्शियल. ओके, बाकीचे ऑटोमॅटिकली लक्षात राहतात. इलेक्ट्रिक चार्जचं काय येणार आहे M0 L0 T1 A1. करंटचं काय असतं M0 L0 T0 A1 असतं. कॅपॅसिटी ही एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि त्याचं येतं M-1 L2 T4 A2. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं हे तुम्हाला पाठ करायला मी सांगितलंय बघा, हे लक्षात ठेवायचं आहे. M1 L2 T-3 A-1. परमिटिव्हिटीचं कसं लक्षात ठेवायचं हे देखील मी तुम्हाला सांगितलंय, हे लक्षातच ठेवायचं. ओके, नंबर लक्षात ठेवावा लागतोय, बरोबर आहे ना. 1342 1342 हा एक नंबर आहे. ओके, मायनस मायनस प्लस प्लस. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ही डायमेन्शन लेस आहे, याला डायमेन्शन नाहीये. रेझिस्टन्सचं डायमेन्शन पाठ करायची गरज नाही. जर फीचं डायमेन्शन पाठ झालं आणि आयचं डायमेन्शन पाठ झालं, फी आणि आयचं डायमेन्शन, तर तुम्हाला रेझिस्टन्स इज इक्वल टू फी बाय आय फॉर्म्युला माहिती आहे. कारण पुन्हा एकदा सांगतोय मी, सगळेच डायमेन्शन आपण लक्षात ठेवू शकत नाही, परंतु काही डायमेन्शनला पाठच करावे लागतात आणि त्याच्यावरून बाकीचे डायमेन्शन काढावे लागतात, काढता येतात. त्याच्यानंतर रेझिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेझिस्टन्स याचं युनिट असतं ओहम मीटर आणि डायमेन्शन येणार आहे M1 L3 T-3 A-2. कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन L याचं येतं M1 L2 T-2 A-2. ओके, M1 L2 T-2 A-2. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स व्होल्ट सेकंड ऑर वेबर हे त्याचं युनिट असणार आहे. म्हणजे या टेबलमध्ये काही युनिट्स देखील तुम्हाला बघायला मिळतात. M1 L2 T-2 A-1. मॅग्नेटिक इंडक्शनचं SI युनिट आहे टेस्ला आणि CGS युनिट आहे गॉस. ओके, SI टेस्ला, SIचं युनिट आणि CGS युनिट. ओके, SI युनिट असतं टेस्ला आणि CGS युनिट आहे गॉस. याच्यामधला कन्व्हर्जन फॅक्टर देखील दिला येतं आणि याचं डायमेन्शन येणार आहे M1 L0 T-2 A-1. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एवढे सगळे डायमेन्शन डिफरंट बुक रेफर करून मी काढलेले आहेत. त्याच्यामुळे एकाच बुकमध्ये एवढे सगळे डायमेन्शन तुम्हाला मिळणार नाहीयेत. याचं पाहिजे तर प्रिंट करा आणि घरी तुमचे जे स्टडी रूम आहे तिथं काय करा, प्रिंट काढून ते चार्ट लावून ठेवा. ठीक आहे, जसं फिजिकल क्वांटिटी होत जातील तसे तसे त्याचे डायमेन्शन तुम्हाला पाठ करत जावं लागेल. कसं काढायचं ते लक्षात ठेवावं लागेल. या पद्धतीनंच डायमेन्शनचा स्टडी करावा लागेल तुम्हाला, कारण हा टॉपिक आणि हे डायमेन्शन हे तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी खूप महत्वाचे आहेत. सगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन याच्यात टाकलेले आहेत, कुठलेही मिसिंग नाही आहेत, लक्षात घ्या. मॅग्नेटिक इंटेन्सिटी आहे SI युनिट एम्पियर पर मीटर आणि CGS युनिट आहे ओरस्टेड. ओरस्टेड मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं. ओके, M0 L-1 T0 A1. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट M0 L2 T0 A1 डायपोल मोमेंट. त्याच्यानंतर परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस, हे तुम्हाला सांगितलंय परमियाबिलिटी म्हणजे काय असतं. परमियाबिलिटी त्याचं डायमेन्शन पाठ करायला सांगितलंय ना मी. कसं लक्षात ठेवायचं, 11, 22 हा नंबर लक्षात ठेवायचा, 11, 22 आणि प्लस प्लस मायनस मायनस लक्षात ठेवायचा आहे. सरफेस चार्ज डेन्सिटी कुलोम्ब पर मीटर स्क्वेअर हे त्याचं SI युनिट आहे. M0 L-2 T1 A1 हे त्याचं डायमेन्शन आहे. ओके, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचा आहे कुलोम्ब मीटर M0 L1 T1 A1. ओके, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट्स आहे. कंडक्टन्स, कंडक्टन्सचं डायमेन्शन, कंडक्टन्सचं युनिट असतं सिमेन्स किंवा म्हो.
आणि कंडक्टन्सचं डायमेन्शन तर M-1 L-2 T3 A2. त्याच्यानंतर कंडक्टिव्हिटीचं सिमेन्स पर मीटर किंवा म्हो पर मीटर हे युनिट आहे आणि डायमेन्शन आहे M-1 L-3 T3 A2. करंट डेन्सिटीचा आहे L2 A1. इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आहे इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्डचं व्होल्ट पर मीटर किंवा न्यूटन पर कुलोम्ब असतं आणि डायमेन्शन येतं M1 L1 T-3 A-1. आणि रीडबर्ग कॉन्स्टंट असतं मीटर रेस टू -1 किंवा पर मीटर हे याचं युनिट असतं आणि त्याच्यामुळे डायमेन्शन येतं M0 L-1 T0 हे याचं डायमेन्शन येणार आहे. ओके, तर या पद्धतीनं हे सगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन आपण आता बघितलेले आहेत. तर पुन्हा एकदा बघा, आता याच्यातले लक्षात कुठले ठेवायचे. सध्या तरी ह्या लेवलला तुमचे कुठले पाठ झालेच पाहिजेत. ओके, या सध्याच्या लेवलला ते पुन्हा एकदा बघा. तर बेसिक फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन लक्षात राहिले पाहिजेत. म्हणजे मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी, इथं काय प्रॉब्लेम नाहीये, हे लक्षात राहतात. ठीक आहे. त्याच्यानंतर एरियाचं डायमेन्शन पाठ केलं पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे. लक्षात राहतं ते L² असतं. व्हॉल्यूमचं L³ असतं. व्हॉल्यूम, डेन्सिटी, स्पीड, ऍक्सलरेशन हे लक्षात राहिलंच पाहिजे. आता ह्या लेवलला एवढे तरी लक्षात राहिलं पाहिजेत. ठीक आहे. बघा पुढं फोर्सचं मी तुम्हाला पाठ करायला सांगितलंय, कारण फोर्सचं डायमेन्शन अनेक फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला यूज करावं लागतंय. फोर्स, वर्क, एनर्जी, पॉवर, व्हेलॉसिटी ग्रेडियंट, टेम्परेचर ग्रेडियंट. त्याच्यानंतर चार्ज आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल याचं डायमेन्शन पाठ करायचं. चार्ज आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल, रेझिस्टन्सचं पाठ करायची गरज नाही, कारण रेझिस्टन्स म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय करंट असतात, त्याच्यामुळे पोटेन्शियल डिफरन्सचं पाठ असेल. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं जे असणार आहे तेच पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे. पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय करंट केलं की आपल्याला ते डायमेन्शन मिळतं. परमिटिव्हिटी, परमिएबिलिटीचं डायमेन्शन आता सध्या तुम्हाला पाठ पाहिजे. बरोबर. कसं लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याला एक ट्रिक वापरायची आहे, 1342 1122. ओके, कारण काही स्टुडंटला हेच माहिती नसतं की डायमेन्शन कुठले लक्षात ठेवायचे. एवढे सगळे डायमेन्शन असतात. लॉग टेबलचं लास्ट पेज काढलं तरी भरपूर डायमेन्शन मिळतील आणि ते एवढे कन्फ्युजिंग असतात की ते लक्षात ठेवणं शक्य नाही आहे. लक्षात घ्या एवढे डायमेन्शन. ओके, त्याच्यामुळे सध्याच्या लेवलला कुठले डायमेन्शन लक्षात ठेवायचे ही देखील एक महत्वाची गोष्ट आहे, जी टीचरनी तुम्हाला सांगितली पाहिजे. आणि तेवढे कुठल्याही परिस्थितीत सांगितलेले डायमेन्शन पाठ करायचेच, कुठल्या ना कुठल्या वेळेनं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठले लक्षात ठेवायचे बघा, परमिटिव्हिटी, परमिएबिलिटी लक्षात ठेवायचंच आहे. आता मोमेंटम, इम्पल्स, प्रेशर हे लक्षात ठेवू शकताय, लक्षात ठेवायचं. सरफेस टेन्शन, टॉर्क, वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी हे बेसिक आहे, सोपे आहे, ते लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आपण भरपूर फिजिकल क्वांटिटी बघितल्यात डायमेन्शन लेस. ओके, याच्यामधल्या कुठल्या लक्षात ठेवायचं जर असं बघा. सध्या हे फोर्स रिलेटेड जे आहे, टेन्शन, नॉर्मल रिॲक्शन, फ्रिक्शन, ड्रॅग, थ्रस्ट हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डायमेन्शन लेस म्हणजे ज्याला डायमेन्शन नाहीये त्या लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. जेवढ्या लक्षात राहतील तेवढ्या ओके. ठीक आहे. डायमेन्शन लेस जेवढे आहेत तेवढ्या. त्याच्यानंतर या दोन फिजिकल क्वांटिटी एक पाठ करा. कुठलं? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि प्लँक्स कॉन्स्टंट हे जरा पाठ करून ठेवा. ओके, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल जीचं डायमेन्शन हे तुम्हाला 11च्या एक्झाम मध्ये विचारलं जातं. M-1 L3 T-2 हे जरा पाठ करून ठेवायचं आणि प्लँक्स कॉन्स्टंटचं एक डायमेन्शन पाठ करून ठेवा. दॅट इज M1 L2 T-1. बाकी इथं काय लक्षात ठेवायची गरज नाही. ओके, तर मी जे सांगितलं ते लक्षात आलं का बघा. या टॉपिक मध्ये एवढ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन तुम्हाला पाठ व्हायलाच पाहिजेत. आणखी एक 4-5 मध्ये जर डेरिव्हेशन मध्ये कुठं आल्या तर त्या 4-5 तेवढ्या लक्षात ठेवा. एवढं तुम्ही डायमेन्शन प्रिपेअर केले ना, तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क 11च्या कुठल्याही एक्झाम मध्ये पडणार आहेत. म्हणजे 11th मध्ये तुम्हाला युनिट मेजरमेंटची MCQ टेस्ट लावली किंवा थेरी टेस्ट लावली तर शुअरली तुम्ही ते मार्क्स घेऊ शकाल.
बाकी भरपूर फिजिकल क्वांटिटी आहेत, त्यांचे डायमेन्शन आता आपण जस्ट बघितलेले आहेत. ते सगळे कुठल्याही परिस्थितीत तुमच्या लक्षात राहणार नाहीत. आणि एखादा जर स्टुडंट ते सगळे डायमेन्शन पाठ करू शकला तर ते काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट त्याला म्हणावं लागेल. ठीक आहे. तर मी काय सांगितलं ते लक्षात आलं का बघा. सध्या काही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन लक्षात ठेवणं पॉसिबल आहे आणि ते पाठ करून लक्षात ठेवायचे आहेत. ओके. तर ते काय करा, रिपीट 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 करा. त्याला एकमेव पर्याय रिपिटेशन रिपिटेशन अँड रिपिटेशन. डायमेन्शन रिपीट केल्यानंतर डेफिनेटली तुमच्या लक्षात राहतात. ठीक आहे. तर एवढा पाठ तुम्ही करायचा आहे व्यवस्थित. त्याच्यामुळं मी आता जे सांगितलेले डायमेन्शन आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण पुढचा पाठ आता डायमेन्शनचा या वापर कुठं करायचा, याचा यूज काय आहे ते आपण बघणार आहे. त्याला म्हणतो आपण ऍप्लिकेशन्स ऑफ द डायमेन्शन्स असं म्हणतो. परंतु ते ऍप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन बघण्यासाठी अगोदर डायमेन्शन पाठ पाहिजेत ना, काही ठराविक फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन पाठ पाहिजेत. त्याच्याशिवाय पुढे जाऊन काही उपयोगच नाही, कारण ते तुम्हाला कळणारच नाही. कारण यूज करायचा माहिती आहे, परंतु डायमेन्शनच जर माहिती नसतील तर अवघड आहे. मग त्याच्यासाठी काय करा, नेक्स्ट लेक्चर पर्यंत तुमचे सगळे डायमेन्शन जे मी सांगितलेले आहेत, सगळे म्हणजे हे सगळे नव्हे, नाहीतर कन्फ्युज व्हाल. मी जे सांगितलेले आहेत तेवढे डायमेन्शन डेफिनेटली पाठ करायचेच आहेत. नेक्स्ट लेक्चरला ते तुमचे पाठ असले पाहिजेत, तरच तुम्हाला पुढचा पाठ खूप इझी जाणार आहे. ज्यांना पाठ असणार त्यांना खूप ते इझी जाईल, ज्यांना पाठ नसणार आहे त्यांचा प्रॉब्लेम होणार आहे. ओके. तर याचा जो पुढचा पार्ट आहे ऍप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ओके.